मै बाप सोमवार हा दिवस महादेवाला चंद्राने समर्पण केला. चंद्राचा उद्धार या ठिकाणी होतो. भगवान बोला 15 दिवस तू क्षयरोगाने ग्रसित राहशील आणि 15 ही चंद्र कृष्ण पक्षामध्ये कृश होतो जातो. एक दिवस पूर्ण नाहीसा होतो आणि शुक्ल पक्षामध्ये धीरे धीरे पूर्ण होत जातो आणि एक दिवस पूर्णत्वाला प्राप्त होतो असं आशीर्वचन दिलंय. हे 1 नंबरचं शिवलिंग, 2 नंबरचं मल्लिकार्जुन, 3 नंबरचं आहे महाकालेश्वर. भगवान महाकालेश्वर क्षिप्रा नदीच्या किनारी अतिशय सुंदर 5 ब्राह्मणांच्या रक्षणाकरता भगवान भोलेनाथ पार्थिव शिवलिंग केलेले 5 ब्राह्मण बालकांनी दूषण नावाचा दैत्य ब्राह्मण बालकांना आणि पिंडीवर वार करण्याकरता येतो. भगवान श्री भोलेनाथांनी त्या पिंडीमधून अकस्मात प्रकट व्हावं आणि 5 बालकांचं रक्षण करावं. काळ आला होता पण त्या काळावरही मात करणे महाकालेश्वर भगवान की जय. चतुर्थ शिवलिंग ओंकारेश्वर भगवान विष्णूची तपस्थली विंध्याचल नावाच्या पर्वताचं गर्भहरण ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी एक दिव्य शंकराने दिव्य स्वरूप ठेवलं. ते ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकारेश्वर. नर्मदा मैयाचा जो आकार आहे वरून बघितलात ना तर ओम सारखा आकार दिसतो म्हणून त्या ज्योतिर्लिंगाला म्हणतात. बोलिये ओंकारेश्वर भगवान की. नर्मदा का हा एक कंकर शंकर होता आहे. नर्मदा मैयाची खूप मोठी महती आहे. एक ओंकारेश्वर ममलेश्वर असं नाव त्या ठिकाणी. 5वा आहे भगवान वैद्यनाथ. रावणाने आत्मलिंग आणण्याचा प्रयत्न केला. ते आत्मलिंग सोडवून घेण्याचा प्रयत्न महाराज श्री गणपतींनी केलाय. वैद्याचं काम त्या ठिकाणी गणपतींनी केलंय म्हणून त्या ज्योतिर्लिंगाचं नाव ठेवलंय. बोलिये वैद्यनाथ भगवान. आणि 6व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर. हे भीमाशंकर कसं प्रगट झालं ते राक्षसी नाही. काय नाव तिचं? करकटी. करकटी म्हणजे तिचे कर कटलेले आहेत. कर म्हणजे हात इथून कटलेले आहे अशी ती करकटी आहे. ती एके दिवशी वनविचरण करत असताना त्या ठिकाणी आगमन झालं ते रावणाचा भाऊ कुंभकर्ण. कुंभकर्णाच्या माध्यमातून ज्या बालकाची निर्मिती झाली त्याचं नाव भीमासूर. कुंभकर्णाचा मुलगा हा भीमासूर करकटीचा मुलगा झाला. परिणाम एके दिवशी तो भीमासूर सगळ्या मुलांचे वडील पाहलेत. त्याच्याही मनामध्ये उत्सुकता होती माझे वडील कुठे आहे. आईला विचारायला गेले. आई काय माझे वडील कुठे आहेत? बेटा तुझे वडील अशा जागी गेले ते परत येणार नाही. आई कुठे गेले? रामाने तुझ्या वडिलांचा खात्मा केलाय. तेव्हापासून भीमासूर